बोलतो राजा आणि कुठले दळहाले प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी आणि प्रजनन याच्यामध्ये वनस्पतींचा फूल हा एक महत्वाचं त्यांचं अवयव आहे आणि या फुलाचे जे काही भाग आहेत आणि त्यानंतर त्या भागांचं जे काही कार्य आहे सातवीच्या मुली तुम्हाला प्रथम फुलाचे भाग सांगतील आणि त्यानंतर हा स्टिग्मा आहे, हा अँथर आहे, हे पेटल आहे, हे पेटल आहे. पाण्याचा ढग बनतो तो कसा स्टिग्मा म्हणजे वृक्षीवृंद. फुलाविषयी फुलांचे अंतरंग याविषयी माहिती सांगणार आहे. तर हे फुल कोणते आहे? बरोबर, जीवचक्र हे फिरे निरंतर तुके जास्वंदाच्या फुलामध्ये कोणते कोणते पाणी असतात तुम्हाला काय माहिती आहे का? आत्या सांगितल्याप्रमाणे डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. यामध्ये चार भाग पडतात. हे उजवे अलिंद, डावे अलिंद, उजवे निलय, डावे निलय. किरण ही भवती फिरणार या सर्वांच्या आर पार जी यामध्ये उजवी धमनी आणि डावी धमनी. विश्व वेडुनी उरे छातीच्या पिंजऱ्यामध्ये जो मेंदू हा नियंत्रण करणारा भाग आहे जो कवटीमध्ये याच्या कवटीमध्ये आहे. मानवी मेंदूचे वजन हे सुमारे 300 ग्रॅम आहे. मेंदूच्या यच हायड्रोजनचा अणुअंक 1, हायड्रोजनची इलेक्ट्रॉन संख्या 1, हेलियम हा अंगठा विद्युत धारेवरील डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. मधले बोट हे दिसते धारेचे इशारा हे दिसते उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू द्रवातील नका. विद्युत धारेची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगचा उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग केला जातो. उजव्या हाताचा कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले वाहकाच्या अद्भुत वाटे गहन भीतीदायी. मधले बोट हे या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्म कळता जगणे केवळ फुगा. It is connected to the steam by a stem, which may be long or short. A flower has a typical color and shape. The flower is and there are two types of fruit. हे आपण आम्हाला एक आम्हाला आहे हे ओळखायचे आहे. पाण्याचा ढग हा गुलाबी लिक्मस पेपर आहे. बीज पेरता आपण या द्रवात पाऊस येई कसा सारा चरुणी शेण होतसे शेणाचे खत पिका. गुलाबी लिक्मस पेपर हा गुलाबी फिरुनी असतो. तारा चक्र कसे हे शिका. जीवचक्र हे हा फिरे निळा लिक्मस निरंतर पेपर आहे. तुके विसरू आपण नका. द्रवात जे बुडवून दिसते पाहूया. ते असेच का हे दिसते ते तसेच का हा निळा लिक्मस उलगडण्याला पेपर गुलाबी शिका. झाला. डोळे उघडून बघा म्हणजे गड्यांनो हे दिलेले झापड द्रावण लावू नका. अणुरेणूची अगाध दुनिया दृष्टीच्या पार. सूक्ष्मदेव अदृश्य किरण ही भवती फिरणार या सर्वांच्या आरपार मुक्तपणे विहरे. बुद्धिमानवी स्थिरचर सारे विश्व वेडुनी उरे. विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये टिका. जे दिसते ते लाल तसेच लिक्मस का पेपर हे निळा झाला. दिसते ते म्हणजे हे तसेच आम्हाला का आमदार आहे. उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. ला 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 ला.
बिया असते त्यांचे दोन भाग होतात, बेंझिन होतात मध्ये, पण तो मोनोकॉटिलिडॉन एकच राहतात. आणि डायकॉटिलिडॉन मध्ये रूट हे वेट होते. होत नाही. यावरून डायकॉट आणि मोनोकॉट या बिया कशा ओळखायच्या आहेत हे फराण्यानं अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं शिक्षण सप्ताह यामध्ये आपण आज विज्ञानामध्ये काही छोटे छोटे प्रयोग अमिबापासून माणसाची निर्मिती झाली. त्याचबरोबर हाच माणूस अगोदर माकडाच्या अवस्थेत होता. विविध हत्यार दगडाची वापरायला लागला, चाकाचा शोध लागला आणि मग खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनाला गती प्राप्त झाली.